बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला आहे, दुर्दैवी आहे असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय। उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व मागे सोडलंय अशी टीका नवनीत राणांनी केली आहे। तर उद्धव ठाकरेंचा बुरखा टराटरा फाडला गेलाय असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। तुम्हाला आज बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला, बनावटगिरी आपण बाळासाहेबांच्या बाबतीत करावी लागली, याचं वाईट वाटतंय। आणि याचं कारण ओरिजिनल विचार हा बाळासाहेबांचा आमच्या सोबत आहे। ज्या व्यक्तीने आपल्या तोंडातून निघालेला शब्द कधीही मागे घेतला नाही, त्या माणसाची नक्कल करून बनावट आवाज त्यामध्ये टाकून तुम्ही आज एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्यावर टीका करताय। काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला? आता पक्ष उरत नाहीये, पक्ष शिल्लक राहत नाहीये, सर्वजण सोडून चाललेत। उद्धव ठाकरेजी बरोबरच समर्थन करत आहे, कारण त्यांना जे मतांसोबत प्रेम झालेलं आहे, जे त्यांना भगवेसी आणि त्यांचे जे रॅल्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात आहे, तर ते वक्फ बोर्डलाच समर्थन करन, त्या लोकांच्या विचारासोबतच उभे राहीन। ते हिंदुत्व आमचे उद्धव साहेब ठाकरेंनी खूप लांब सोडलेलं आहे। तर मला वाटते की जनाब उद्धवजी, तुम्ही सही मार्गावर आहे, बांधणी करा आणि जे तुमचे नवीन विचार आहेत त्यासोबत जगा। उद्धवजींची मोठी गोची झालेली आहे, तारेवरची कसरत करावी लागते। वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये मतदान त्यांनी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये केलं आणि त्यांचा बुरखा खरं म्हणजे टराटरा फाडला गेला, कारण की वक्फच्या बाजूनं मतदान करावं असं अपेक्षित होतं। मुस्लिमांचं लांगुल चालन जेवढं काँग्रेस करत होती त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे शिवसेना करायला लागली उद्धव ठाकरेंची।